कोरोनासारखी महामारी, रोगराई, दुष्काळी संकटे, नैसर्गिक आपत्ती, पिकावरील कीड, भ्रष्टाचार, समाजघातक अनिष्ट प्रथांचा नायनाटासाठी पाडव्याच्या ब्रह्ममुहूर्ताला हातीकाठी अथवा पळसाची डहाळी व ताट वाजवत संकट रोगराई घेऊन जावो असे म्हणत मारबत करण्याची प्रथा अजूनही कायम असल्याने आजही काढल्या गेली। वऱ्हाडातील लोकसंस्कृतीचा भाग असलेली मारबत पत्रोडसह परिसरातील गावात काढल्या जाते। या प्राचीन प्रथेस 100 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्याने वृद्ध सांगतात, मारबत उत्सवाचा संबंध थेट महाभारत काळाशी जुडलेला आहे। मायावी राक्षसी बाळकृष्णाला मारण्यासाठी सुंदर स्त्रीचा वेश धारण करून पूतना मावशीच्या रूपात गोकुळात आली। मात्र कृष्णाने पूतना मावशीचा वध केल्याने गावकऱ्यांनी गावाबाहेर काढून जाळले। तेव्हापासून पोळा सणाच्या पाडव्याच्या भल्या पहाटे मारबत घराबाहेर हाकलण्याची प्रथा आहे। पोळ्याच्या दिवशी काळी चिकन माती आणून मातीचे गाय वासरू बैलजोडीसह एक बाहुली, दिवनाल, चारा टाकण्याची आयताकृती गव्हाण बनवितात। देवघरात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजन केले जाते। पाडव्याला अर्थात करीच्या दिवशी भल्या पहाटे झोपेत लहान थोरांना जागे करून इडापिडा, सर्दी, खासी, खोकला, कुडा, किटूक घेऊन जायो मारबत असे म्हणत घरातून मारबत मरीमाईच्या मंदिरात सर्व मारबती घेऊन जमा होतात। तेथे पूजन करून नैवेद्य दाखवल्यावर गावच्या वेशीवर विसर्जित केल्यावर कोंबड बकर कापून मांसाहाराचे भोजन करून कर साजरी केली जाते। झाडपट्टीतील पश्चिम विदर्भात स्थायी झालेले तेली समाज, विशेष करून एरंडल तेली झाडपट्ट्यातल्या प्रथा गोकुळाष्टमीला कृष्णदेवाची स्थापना, पोळ्याच्या पाडव्याला मारबत हाकलणे, रथ समाप्तीनंतर कुळदेवतेची पूजा, देवमाई करणे अजूनही कायम ठेवून पाडतात। पोळ्याच्या करीला मारबत पत्रोड तेलंगखडीच्या घरातून काढतात। नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, पत्रोड।